लासलगावला पोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा। लासलगाव इथे सोमवारी बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। रिमझिम पावसात सकाळपासूनच मातीची बैले व बैलांना सजवण्यासाठी साहित्य असणाऱ्या दुकानांवर गर्दी दिसून येत होती। मातीच्या बैलाच्या लहान मूर्ती लहान मुलांसाठी खास आकर्षण असतात। यामुळे परिसरातील नागरिक आपल्या लहान मुलांसह बाजारातून मातीची बैलजोडी खरेदी करत होते। श्रावणी पोळ्यानिमित्त बैलांना अंघोळ घालून अंगावर झूल घातली। विधिवत पूजा करून बैलांना पुरणपोळीचा घास भरवण्यात आला। शिंगांना रंग व फुगे बांधून गुलाल भंडाऱ्यांची उधळण करीत बैलांची पारंपरिक वाद्यांच्या गजरात लासलगावच्या मेन रोड पासून मिरवणूक काढण्यात आली। शेतकऱ्याचा सखा मित्र सर्जा राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो। पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला झुंपले जात नाही, तर त्याचे पूजन केले जाते। शेतकऱ्याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा रांगोळ्या काढल्या, तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यांसाठी खरपूस पुरणपोळी तयार केली। दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजत गाजत जातात व त्याला अतिथी देवो भव प्रमाणे घरी आणले। घरातील सुवासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला जातो। त्या रोजी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते। शेतकऱ्याला औक्षण करून त्याला नारळ दिले, तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले। गड्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, मथोट्याचे पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल असते। लासलगावसह पिंपळगाव नजीकमध्ये तसेच टाकळी, विंचूर, ब्राह्मणगाव, विंचूर, निमगाव, वाकडा, कोटमगाव या भागात उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला। त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली गेली। अशा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला गेला। दरम्यान यंदा सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने पिकांची स्थिती चांगली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी उत्साह दिसून येत आहे। परिणामी बैल सजावटीच्या साहित्य दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी शेतकरी वर्षभर आपल्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या लाडक्या सर्जा राजाचा सण साजरा करण्यासाठी उत्साहित आहेत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।